सर्वप्रथम तुझे स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेसकडून अभिनंदन. तुझा SVDCची एक्झाम घेतली होती आपण, त्यामध्ये तुझा 7वीमधून पहिला नंबर आलेला आहे, त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तर तुला पहिला नंबर आला आहे तुझा, त्याबद्दल तुला काय वाटतं आहे, कसं वाटतं आहे आता? थँक्यू सर की मला अभिनंदन केल्याबद्दल. आणि आता मला खूप छान वाटतं आहे की SPDCच्या परीक्षेत मी पात्र झाली. मला खूप छान वाटत आहे आणि माझा सर्वात प्रथम नंबर आलेला आहे. बरं, जेव्हा तू हा अभ्यास कशामधून केला आहे? मी स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेसवर रात्री 8 वाजता ऑनलाईन क्लास चालायची, तेव्हा मी बसायची, रोज अभ्यास करायची. हां, मग त्यातून तुला समजलं की क्वेश्चन कशा प्रकारे येणार आहे, काय येणार आहे. तर बघा, आणखी आपण 1 मार्चला सुद्धा एक एक्झाम घेणार आहे. ती तुमची शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्लरीवर असणारे वर्कचे फॉर्म असणार आहे, त्यामध्ये तुमचासुद्धा सहभाग असणार आहे. तर तुला त्या बाकीच्या मुलांना पण काय सांगायचं आहे की अभ्यास कशा प्रकारे करायचा? जसं तू पहिला क्रमांक मिळवला, तर त्यांनी कसा अभ्यास करायला पाहिजे, तुला काय वाटतं? जेणेकरून त्यांचा पहिला नंबर किंवा मग चांगल्यात जास्तीत जास्त मार्क्स पडतील आणि ते मार्क्स पडल्यानंतर त्यांना भविष्यातही त्याचा चांगला फायदा होईल. मला वाटतं की रोज जी ऑनलाईन क्लास चालते तेव्हा रोज लक्षपूर्वक ती बघायची व अभ्यास करायचा. आणि अभ्यास झाल्यानंतर रोज 5 मिनिट आपण काय अभ्यास केला व काय स्टडी केला ते ध्यान स्मरण करायचे. आणि जे आपण शिकलो किंवा आपण उत्तरं दिले, क्वेश्चन ऐकले, त्याचं रिव्हिजन करायची. असा प्रकारे अभ्यास करायचा. बघा, ती मेघना जिने खूप छान प्रकारे अभ्यास करून तिनं SVDCचं प्राईज पण मिळवलेलं आहे 7वीमधून पहिलं. आणि ते प्राईजच नाही आहे, तर तिच्यासाठी जे भविष्यासाठी एक चांगल्या प्रकारे एक संधी आहे. तिला आणखी वेगवेगळ्या एक्झाममध्ये पात्र व्हायचं आहे. आपण 1 मार्चला सुद्धा आणखी एक एक्झाम घेणार आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थीसुद्धा सहभागी असणार आहे. जसे की जिजामाता शाळा, त्यानंतर लिटल एंजल स्कूलमधील मुलं, सर्व मुलांचा सहभाग असणार आहे. त्यामधून तुम्हाला पात्र व्हायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही व्यवस्थित तयारी करायची आहे. आता तुम्हाला फक्त जिल्हा परिषदच्या मुलांसाठीच स्पर्धा नाही आहे, तर ही सर्व जवळपास परिसरातील 6-7 शाळेतून मुलं येणार आहे. तर त्या मुलाशी तुम्हाला स्पर्धा करायची, त्यातून तुम्हाला नंबर काढायचा आहे. तर व्यवस्थित आतापासून अभ्यास करा. आपले 30 व्हिडिओज असणार आहे, त्या व्हिडिओमधूनच आपले 1 मार्चला एक्झाम होणार आहे. त्या एक्झामचं आपण बक्षीस वितरण 8 मार्चला करणार आहे, जागतिक महिला दिनानिमित्त. तर प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यास करायचा आहे.